आणि टीमचं नेतृत्व करत असताना एक बिग फाईट पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतले, किती धाबांपर्यंत रोखलं जाईल अतकोली टीमला. राईट अँड ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज अजय कल्पेशसाठी. डीप मिड विकेटमध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. एक लेन चांगली होती, खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. शतरक्षण देखील अप्रतिम पाहायला मिळालं. मिड ऑफ मध्ये भूषण कदाचित त्या ठिकाणी होते. सिंगल येते कल्पेशच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मदतीने खातं ओपन होतं एबी स्पोर्ट अतकोली टीमचं. पहिल्या चेंडूवर अजय जाधवने सिंगल धाव खर्च केली आहे. काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट असे आउटफील्ड मध्ये राईट हँड बॅटरसाठी दोन शतरक्षक ठेवले गेलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने करण स्ट्रायकेनवर ऑन साईडला मनगटाचा वापर करत असताना टर्न केलं, दिशा दिली. डीप मध्ये थोडीशी फंबलिंग झाली आणि तिचा फायदा घेत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु कॉलिंग चांगली नव्हती. फक्त सिंगल येते. करणने देखील एका सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली. दोन्ही सलामीरांच्या खात्यामध्ये सिंगल सिंगल धाव येत असताना दोन चेंडूमध्ये टीमच्या खात्यामध्ये 2 धावा. पहिल्या 2 चेंडूवर कोणताही मोठा फटका खर्च केला नाहीये अजयने. यावेळी लेन चांगली होती. ऑन साईडला फक्त फ्लिक केला. बॉटमिंगचा वापर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फेकी झाली. तोपर्यंत पुन्हा सिंगल येते. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना अजय जाधव. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी P1च्या या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली. गोलंदाजी करत असताना बाद आणि टीमला अजय जाधवने दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले. अशी गोलंदाजी पाहायला मिळते. भेदक मारा, गतीचा वापर करतोय, अचूक टप्पा, विविधता देखील दाखवते गोलंदाजी करत असताना. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीत. मिड विकेटचा शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत मिसफील झाली आहे आणि मिसफीलचा फायदा होत असताना नशिबाचा चौकार येतोय टीमच्या खात्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. फक्त ऑन साईडला टर्न केला होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये मिड विकेटचा शतरक्षक पोहोचला, मिसफील केली, लूज फील्डिंग पाहायला मिळाली आणि तिचा फायदा होत असताना अतकोली टीमच्या खात्यामध्ये या 4 धावा. बहुत आगे निकल गए थे मिड विकेट के खिलाड़ी और गेंद उनको बीट करके चली गई थी 4 रन के लिए. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वर. चौकार येतोय करणच्या खात्यामध्ये राईट हँड ओव्हर द विकेटने. करणसाठी समोर ऑन साईडला उडवलाय शतरक्षक आहे, परंतु त्याला प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागतं. चेंडू मैदानाच्या बाहेर सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी करणच्या बॅट मधून आलेला या इनिंगचा हा पहिला दणदणीत षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज करणच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने एबी स्पोर्ट अतकोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 13. नशिबाची साथ त्यावेळी चौकार आणि त्याच्यानंतर एक चांगला फटका. यावेळी ओव्हर पिच होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केली अजय जाधवने. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एबी स्पोर्ट अतकोली टीमची धावसंख्या 13 वर 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये अजयने 13 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या चेंडूवर त्यांनी करणला माघारी परतवलं. 13 वर पहिल्या झटका लागत असताना अतकोली टीमला. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये काय घडतंय हे तुमच्यापर्यंत पोहोचवतील आदित्य जाधव. धन्यवाद दीपक. एक ओवर की समाप्ति के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान पर जो बैट्समैन करण बहुत अच्छे टच में नजर आ रहे थे, उनका विकेट आखिरकार लिया गेंदबाज अजय ने. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ विजय गीते इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए. सामना करते हुए बैट्समैन कल्पेश. बीट हुए बैट्समैन, गेंद पड़ने के बाद बाहर की जानिब निकलती हुई, समझ नहीं पाए बैट्समैन कल्पेश. देखिए लेफ्टी इस वक्त
गेंदबाज है विजय गीते। देखिए गेंद पड़ने के बाद ओहो बहुत ज़्यादा टर्न था गेंद में, इनकी स्पेशल गेंद रहती है। इस बार बाउंस नहीं था गेंद में, बीट हुए बैट्समैन, गेंद नीचे रही थी, समझ नहीं पाए थे, गेंद विजय के हाथ से निकल गई और सीधा विकेट कीपर विश्वास जाधव के पास नजर आई। डॉट बॉल, लगातार 2 गेंदे इस वक्त डॉट करते हुए बैट्समैन कल्पेश को विजय गीते। और एक अच्छी गेंद, ये तीसरी डॉट बॉल हम देखते हुए इस ओवर में। ऐसा लग रहा है कि क्रिकेट सिर्फ गेंदबाज और विकेट कीपर के बीच में चल रहा है। दबाव अब बैट्समैन कल्पेश के ऊपर नजर आता हुआ। ये चौथी डॉट बॉल हम देखते हुए, खराब बल्लेबाजी इस वक्त कल्पेश की। क्या कहेंगे दीपक, जिस तरह से गेंदबाजी हो रही है ऐसा लग रहा है कि पिच पर कोई कॉइन रखा और उस कॉइन पर लगातार गेंदे रख रही है, कहीं भी फुटवर्क नजर नहीं आ रहा है बैट्समैन कल्पेश के बल्ले में। असं म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि बॅटरकडे फुटवर्क पाहिजे आणि अशाच निर्धाव चेंडू आली तर धाबा कमी बोलतील आणि दुसऱ्या इनिंगमध्ये मॅच लवकर संपेल. परंतु आता उत्तर दिले कल्पेशने, फेकून दिले चेंडूला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. देखिए बहुत देर तक खामोश रखा था कहीं ना कहीं बैट्समैन कल्पेश को, और आखिरकार अपने बाजू को खोल दिया है। फिर से हवा में खेल दिया है, गैप में गेंद जारी है, पहले बाउंस पर 4 रन के लिए। आखिरी 2 गेंदों पर 10 रन खर्च करते हुए ओवर की समाप्ति का इशारा आता हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद 23 रन 1 विकेट के नुकसान पर AB स्पोर्ट्स अतकुली टॉस हारकर बल्लेबाजी करते हुए। हॅलो, सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवर जेपी वंडरबाय भिवंडी जयेश पाटीलला पाहू शकता. त्याच्या सुट्टीलाच बोरिवलीचं पडग्याचं एक मोठं नाव सिटी क्रिकेट ज्यांनी गाजवले, शाहिद खान, आणि त्याचबरोबर भोईरगावचे माजी सरपंच मनोहर भोईर साहेब आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय साजिद शेख हे मुख्य व्यासपीठ मान्यवरांनी भरले गेले. ते सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. कित्येक मान्यवर स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला भेट देत असताना हे SSC पडगाचं आयोजन, त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि नवीन संकल्पना या PTCच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचं संपूर्ण श्रेय SSC पडगा साजिद शेख यांना जाते. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील D ग्रुपमधील हा सामना क्रमांक 2, जिथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 वर 1 गडी बाद. तिसरं षटक शिवम, आज कॅप्टन म्हणून त्याला जबाबदारी दिली गेली. युवा गोलंदाज शिवम, पहिला चेंडू बॅटची कडा आणि विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना AB स्पोर्ट अतकोली टीमला फलंदाज बाद निलेश. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो गुड लाईनवर पिचिंग झाली, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, बॅटची कडा आणि विकेटचं पतन. देखिए बड़ी विकेट हासिल की, हार्ड हिटिंग बैट्समैन नीलेश 0 पर आउट होते हुए। इस ग्राउंड पर नीलेश ने अर्धशतक भी लगाया है। आइए दोस्तों, हम स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे हैं। हमारे प्रमुख अतिथि इस वक्त VIP मंच पर है, उनकी शान और इज्जत अफजाई इस वक्त होती हुई। आइए हम पहले स्वागत और सम्मान करें भोईरगांव के माजी सरपंच सम्मानीय मनोहर भोईर साहब का स्वागत और सम्मान होता हुआ। त्यानंतर वंडरबॉय भिवंडी JP जयेश पाटील यांचा देखील आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत। आपण वेळात वेळ काढून या PTC असोसिएशनला भेट दिली, SSC पडगाला भेट दिली, सुपर लीगला भेट दिली, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत। या स्पर्धेचे शिल्पकार साजिद आहेत।
3 विकेट गेलेत 23 या धावसंख्येवर. शिवम गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट त्यांनी प्राप्त केली, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. आज आदित्य स्पर्धेचा तिसरा दिवस आहे, परंतु मिडन ओव्हर अजूनही कोणत्याही गोलंदाजाने हाताळलेली नाहीये या स्पर्धेमध्ये. यस, अभी तक मेडन ओवर नहीं हमने देखा, सब कुछ देखा इस लीग में. इस बार अच्छी गेंद बीट हुए बैट्समैन, गेंद चली गई थी विश्वास जाधव के पास. आणि आता ते दृश्य आहे. अजूनही 4 चेंडूमध्ये कोणती धाव खर्च केली नाहीये शिवमने. 2 विकेट देखील घेतल्यात. विकेट घेऊन मिडन ओव्हर येईल का या स्पर्धेची पहिली शिवमच्या माध्यमातून. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. डायरेक्ट हिट सर झाले, परंतु निर्णय काय येईल पंचांचा. नॉट आउट घोषित केले. वासला फलंदाज कल्पेश सुरुवातीपासूनच धावांसाठी खूप संघर्ष करतो. आतापर्यंत त्याच्या विपक्षामध्ये 3 चेंडू निर्धाव आलेत. एका चेंडूवर षटकार आणि चौकार देखील पाहायला मिळाला. जवळ 10 चेंडू फेस केलेत आणि फक्त 11 धावांचं योगदान त्याने दिले. तिसरं षटक सुरू आहे. 24 वर 3 गडी बाद झालेत. कल्पेशची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंगवर जयेश आहेत. त्यांनी देखील 2 चेंडू फेस केले. त्याच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव आली आहे, परंतु गोलंदाजी या पहिल्या इनिंगमध्ये एकविरा भाद्याने टीमची खूपच चांगली राहिली आहे. यावेळेस समोर फोर्स केलाय, उडवलाय, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या काल्याने विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना AB स्पोर्ट अतकोली टीमला. फलंदाज बाद कल्पेश. ओवर की समाप्ति के बाद 24 रन 4 विकेटों के नुकसान पर, और इस ओवर में केवल 1 रन और 3 विकेट हासिल किए युवा गेंदबाज शिवम ने. अब चौथे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ स्वप्निल कठोरे गेंदबाजी के लिए आते हुए. इस वक्त जिन्होंने हमें स्पॉन्सर किया है, हमारे रॉयल फालूदा के सम्मानीय गोपाल जी का आगमन हो चुका है, और सभी क्रिकेट लवर से उन सभी से निवेदन है, रॉयल फालूदा का आप आनंद भी ले सकते. आणि त्याचबरोबर लंच ब्रेक नंतर आपल्याला देखील येईल असं वाटतं, ज्या पद्धतीने आदित्य तुम्ही चर्चा केली आहे. खेल की शुरुआत होती भी नया बैट्समैन जयेश का साथ देने के लिए प्रमोद आ चुके हैं. टीम के कैप्टन इस वक्त मिडल ऑर्डर में बल्लेबाजी के लिए आते हुए नंबर 6 पर गेम को स्टार्ट करना है. स्वप्निल मुड़ते हुए सामना करते हुए जयेश राउत. पहली गेंद और बोल्ड, क्लीन बोल्ड होते हुए बैट्समैन जयेश राउत. पांचवा विकेट गिरता हुआ आधी टीम इस वक्त प्लेयर्स पवेलियन में पानी पीती हुई. AB स्पोर्ट्स अतकोली खराब बल्लेबाजी. 24 पर गिरने वाला ये 5वां विकेट जयेश राउत के रूप में. नए बैट्समैन साहिल आ चुके हैं. ओवर नंबर 4 का इस वक्त खेल हम देख रहे हैं. अगला मैच इस मैच की विजेता टीम और BCC बोरीवली पड़गा के बीच में रहेगा. वो मुकाबला 4 ओवर का. देखिए, जो अब ग्रुप की शुरुआत होती है तो शुरुआत के 2 मैचेस ही 5 ओवर्स के रहते हैं, बाकी सभी मैचेस 4-4 ओवर के रहते हैं.
स्वप्निल अंधाधुंध बल्ला चलाया है, ब्लाइंड स्विंग, लेग बाई का इशारा था वह रमीज रईस सर का। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर अब बहुत देरी के बाद आगे सरकता हुआ 25-25 फॉर दी 5 विकेट्स। या स्पर्धेला शुभेच्छा येत असताना यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे, त्यांच्यासोबत असलेले पंकज तुंगारे, दर्शन, मारुक, रोशन आणि आकाश। लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट का इशारा था हुआ। यूट्यूबच्या साहाय्याने कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यातीलच काही प्रेक्षक भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे, त्यांच्या सोबतीला असलेले पंकजी तुंगारे, दर्शन, मारुक, रोशन आणि आकाश या स्पर्धेला समर्थन कक्षाला शुभेच्छा देत असताना त्यांचं पुनश्च एकदा आभार। ऑन साइड में खेल दिया, गैप में गेंद जारी है, काउ कॉर्नर पर 4 रन के लिए। चौकार पाहायला मिळाला, कारण का तिसऱ्या ओव्हरमध्ये आदित्य फक्त एकच सिंगल धाव शिवम कॅप्टनने खर्च केली होती आणि त्याच्यानंतर वाईटच्या रूपाने धाव आली होती, विकेट देखील आणि खूप उशिरानंतर आलेला हा चौकार पाहायला मिळते प्रमोदच्या बॅटमधून। यस, बहुत देरी के बाद अब रन बनते हुए, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, लेकिन प्ले एंड मिस प्रमोद, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तों में, डॉट बॉल। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फटका सजवताना आपण पाहिलं आदित्य की बॅट एकच हातामध्ये होती। यस, बल्ला छूट गया था हाथ से, 100 स्ट्रोक खेलने की कोशिश की थी बैट्समैन प्रमोद ने, और दी विकेट। विकेट कीपर गेंद के नीचे और आउट होते हुए प्रमोद, छठा विकेट गिरता हुआ, विकेट नंबर 6, रुका हुआ स्कोर 30 पर। धावा जर कमी झाल्या, लो स्कोरिंग मॅच जर झाली, पहिल्या इनिंगमध्ये धावा जमा झाल्या नाहीत तर दुसऱ्या इनिंगमध्ये ही मॅच कदाचित लवकर फिनिश होऊ शकते, कारण का बॅटिंग लाईन देखील टीमची मजबूत आहे, परंतु क्रिकेट आहे जिथे जर आणि तरला आदित्य जागा नाहीये। यस, क्रिकेट अनिश्चितता का खेल है, क्रिकेट में अगर मगर के लिए कोई भी जगह नहीं है, क्रिकेट में आप भविष्यवाणी नहीं कर सकते। 6 विकेटों के नुकसान पर 30 नए बैट्समैन अब उमेश रुपेश आ चुके हैं। ये देखिए किस तरह से शॉट्स को खेलने की कोशिश की थी, ओवर की समाप्ति का इशारा आता हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद केवल 30 रन, 6 विकेटों के नुकसान पर। करंट रन रेट अगर देखा जाए तो 7.83 का इस वक्त चलता हुआ खराब शुरुआत हम कह सकते हैं इस वक्त। पहले आप में 4 ओवर की समाप्ति के बाद AB स्पोर्ट्स अतकुली की। अगदी बरोबर, 30 वर 6 गडी बाद झालेत। फलंदाजी खूपच खराब रॅली, नाराज केला आज अतकोलीच्या समर्थकांना। अतकोलीच्या फलंदाजी करणाऱ्या सुरुवातीच्या फलंदाजाने कल्पेशला खूप मोठा संघर्ष करावा लागला, त्याच्या बॅटमधून 12 धावा आल्या। त्याच्यानंतर करणने सुरुवात चांगली करून दिली होती, नशिबाचा चौकार त्याच्या खात्यामध्ये आला होता, जिथे डीप मिड विकेटमध्ये मिसफिल झाली होती, ते करणच्या बॅटमधून षटकार देखील आला। त्यांनी 3 चेंडू फेस करत असताना 11 धावांचं योगदान दिलं। निलेश गोल्डन डकचा शिकार झाला, त्याच्यानंतर मयूर देखील 0 वर बाद झाला। 1 धाव जयेशच्या खात्यामध्ये आली। प्रमोदने चौकारण्याशी खातं ओपन केलं होतं, परंतु तो देखील जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही आणि आता साहिल आणि रुपीची जोडी सध्या खेळपट्टीवर आहे। शिवमचं हे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं शेवटचं षटक, 5वं षटक, कारण का शिवमने तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली। 3 विकेट घेत असताना फक्त सिंगल धाव दिली होती, म्हणूनच शिवमने पुन्हा एकदा स्वतःवरच विश्वास दाखवलाय। तो टीमचा कर्णधार आहे, गतीचा बन्नाट वापर केला आणि अगदी ऑफस्टंपच्या बाहेरून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट चेंडूने या ओव्हरला शिवमने केली सुरुवात। काय जबरदस्त गोलंदाजी करतोय हा युवा गोलंदाज बादानी संघाचा शिवम। आज कॅप्टनची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील चांगल्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये दाखवलंय। पुन्हा एकदा गतीवर स्वार होऊन हा चेंडू निर्धाव। खराब बल्लेबाजी का प्रदर्शन हम देखते हुए AB स्पोर्ट्स अतकुली का। लगातार डॉट गेंदे खेल रहे बैट्समैन, कोई भी बड़ी पार्टनरशिप अभी तक देखने को नहीं मिली है।
अगदी बरोबर. ज्यावेळेस 5 ओव्हरचा खेळ सुरू असतो त्यावेळेस एक पार्टनरशिपची आवश्यकता असते. ती पार्टनरशिप करू शकले नाहीयेत. अतकोली संघ बॅट शिकाडा कली क्षेत्रामध्ये हवेमध्ये होता परंतु मिसफील झाली आहे. थर्ड मॅन मध्ये चेंडू चाललाय, शर्यत आहे आणि अखेरकार चौकाराचं रक्षण जरूर केले परंतु 3 धावा धावून पूर्ण होतात. 3 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 वर. मागच्या आपण विचार केला तर 5 चेंडूवर कोणती धाव आली नव्हती. 6व्या चेंडूवर तिसरी धाव आली आहे म्हणजे 30 वर कुठेतरी धाव फलकाला सिग्नल लागला होता रेड आणि त्याला आता हिरवा सिग्नल मिळाले. या 3 धावेनिशी स्कोरबोर्ड 33 वर जाऊन पोहोचले. या 5 ओव्हरमध्ये या मैदानामध्ये 60-65 धावा देखील चेस होतात. सध्या तरी लो स्कोर उभा केले बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये अतकोली टीमने. नाणेफेक काढल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. खराब प्रदर्शन राहिले फलंदाजी करत असताना. एक्स्ट्रा धाव खर्च केली या चेंडूवर. वाईट सा इशारा एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 वर. देखिए पहले ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी की थी शिवम ने और इसीलिए उनको दूसरा ओवर भी दिया है. अभी तक उन्होंने 5 रन खर्च किए जबकि 3 विकेटें ली है. एक अच्छा ओवर चलता हुआ भादाने टीम के दृष्टिकोन से. यावेळेस ड्राईव्ह केलाय परंतु कव्हरमध्ये शतरक्षक एक चौटी सिंगल धाव पूर्ण येते. या ओव्हरमध्ये शिवमचा विचार केला तर या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये त्यांनी एक एक्स्ट्रा खर्च केली वाईटच्या रूपाने. एकूण 5 धावा खर्च केलेत आणि या इनिंगच्या जुनी 2 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 35 वर स्थिरावली आहे. इथून 2 मोठे फटके आले तरी एक चांगले टार्गेट होऊ शकतं सेट. 2 मोठे फटके 2 षटकार आले तर 12 धावा अजूनही ऍड होऊ शकतात. सध्या तरी हवेचा वेग भरपूर आहे या टोलनाक्याच्या मैदानामध्ये. त्याचमुळे बेल्स थोड्याशा स्थिर राहत नाहीत स्टंपवर. 35 धावा 6 गडी बाद झालेत. हवेचा वेग भरपूर आहे आणि बेल्स जर स्टंपवर राहत नसतील तर कदाचित त्या काढून देखील ठेवाव्या लागतील. प्रयत्न सध्या सुरू आहेत स्क्वेअर लेग पंचांचे की ते राहिल्या पाहिजेत. निर्णय देणं थोडंसं सोपं जातं. स्ट्राईकवर रुपेश उडवलंय समोर. मिस टायमिंग आहे. शतरक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये चेंडूच्या खाली आणि मिस्टर सचिन गोडविंदे स्टँडच्या अगदी समोर आजेल. 7वा धक्का लागत असताना एबी स्पोर्ट अतकोली टीमला फलंदाज बाद रुपेश. दर्जेदार गोलंदाजी त्यांनी केली आहे. इथे देखील लेन चांगली होती. बॉटमिनचा वापर केला. खोदून काढण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये होता परंतु सिंगल येते आणि त्याचबरोबर इनिंग समाप्तीने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एबी स्पोर्ट अतकोली टीमची धावसंख्या 36 वर आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. एक समीकरण सोपं आहे आदित्य या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी एकवीर स्फोट आदित्य भादानी टीमचं हे समीकरण अगदी सोपं आहे. ठरलं तर कदाचित 3 ओव्हरमध्ये देखील हा सामना भादानी संघ संपू शकतो. बॅटिंग लाईन देखील त्यांच्याकडे चांगली आहे आणि या हंगामामध्ये त्यांची कामगिरी या पीटीसीच्या अंतर्गत सर्व स्पर्धांमध्ये चांगली राहिली आहे. सध्या मुख्य व्यासपीठ दाखवले गेले तिथे कित्येक मान्यवर जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
36 रन बनाते एबी स्पोर्ट्स अतकुली के बल्लेबाजों ने। ये महेश वावरे को दिखाया जा रहा है, उनके साथ सुरेश। दोनों ओपनर्स बीच मैदान पर आ चुके, देवराज और विश्वास जाधव। सरस्वती स्पोर्ट्स खालिंग के ट्रॉफी में उन्होंने अर्धशतक लगाया था, शायद 16 गेंदों पर 72 रनों की पारी खेली थी विश्वास जाधव ने। पहला ओवर लेकर करण, फ्लॉप बैटिंग ऑर्डर हमने देखा था एबी स्पोर्ट्स का फ्रॉस्ट शो पहले इनिंग में। केवल 30 गेंदों पर उन्होंने 36 रन बनाए थे, जबकि 7 विकेट उनकी गिरी थी। विश्वास के पास स्ट्राइक, सामना करेंगे गेंदबाज करण का। पावर प्ले की पहली गेंद कुरुंदेन के जानिब से और दी विकेट। पहली गेंद ऑन साइड में मोड़ दिया है, गेंद जारी इस वक्त डीप मिड विकेट के खिलाड़ी के पास 1 रन पूरा करते हुए। समय था बैट्समैन के पास, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। सिंगल के साथ टीम का और विश्वास का खाता खुलता हुआ एक बिना किसी नुकसान पर 37 का पीछा करती हुई आई एकविरा स्पोर्ट्स बाधाने। आदित्य, हा सामना जर अतकोली संघाला जिंकायचा असेल तर मोठ्या संख्येने विकेट प्राप्त करावे लागतील, तरच दबाव निर्माण होऊ शकतो। अन्यथा या सामन्यामध्ये सुरुवातीलाच आपला प्रवास आणि मजबूत पकड निर्माण केली बाधाने टीम ने। इस बार बहुत अच्छी गेंद, सवाल पूछा है लेकिन अंपायर सहमत नहीं है। अच्छा डिसीजन, डॉट बॉल। स्कोर इस पर रुका हुआ 1, जीतने के लिए अभी भी यहाँ से 36 रनों की ज़रूरत है बाधाने टीम को। अजूनही 36 धावांची गरज आहे। पहिल्या 2 चेंडूमध्ये करणने 1 सिंगल धाव खर्च केली आहे। विश्वासचं खातं ओपन झालंय, परंतु आता स्ट्राइक इनवर देवराज, त्याला पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला। देवराज के लिए डाउन दी विकेट, वाइडिश लॉन्गन के ऊपर से गेंद जारी है इस वक्त 6 रन के लिए। स्लॉट में मिली थी और विद द टाइट भेज दिया था उन्होंने 6 रन के लिए। व्हाट अ शॉट, अगदी ओरपीच चेंडू होता, त्याला लॉफ केला। काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुख्य प्रवेशद्वाराला सलामी देत असताना हा कडक षटकार ठोकलाय देवराजने आणि 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले। खराब चेंडू होता। यस, खराब गेंद का फायदा उठाते हुए विद द टाइड स्वंग कर दिया था वाइडिश लॉन्गॉन के ऊपर से, काउ कॉर्नर के ऊपर से गेंद चली गई थी 6 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 बिना किसी नुकसान पर। देवराज सिक्सर के साथ अपना खाता खुलते हुए 30 रनों की अभी भी ज़रूरत है। फिर से हवा में खेल दिया, इस बार मिड विकेट को चुना है उन्होंने। गेंद जारी इस वक्त बाउंड्री लाइन के बाहर। शकील कोटी सर का इशारा था, 6 रन। दुसरा षटकार आलाय। षटकारांचे हॅट्रिक तर भरपूर झालेत या स्पर्धेमध्ये, परंतु 2 षटकार नुकतेच देवराजच्या बॅटमधून आलेत आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली। पकड निर्माण झाली आहे मॅचमध्ये, 37 लक्ष आहे आणि सुरुवातीलाच पहिल्याच गोलंदाजाच्या विपक्षामध्ये आक्रमण चढवले देवराजने। सध्या तरी मिस्टर विष्णू चंदे आणि मिस्टर राहुल चंदे या स्टँडमध्ये, यन शिलिवन मोंडुल टीमचे मोहन गोरले आणि इतर कित्येक खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत। और दी विकेट, फुल टॉस गेंद इस बार सीधे प्लेट से मिड ऑफ के ऊपर से गेंद जारी है लॉन्ग ऑफ के बाहर 4 रन के लिए। खेळाडू कक्षामधूनच देवराज सेट झालाय, नावामध्येच राज आहे आणि या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये त्यांनी फलंदाजी करत असताना राज्य केले। 4 चेंडू फेस केलेत, 16 धावांवर तो खेळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर। आणि आता मात्र या मॅचमध्ये एबी स्पोर्ट अतकोली टीमला आदित्य खतरा आहे, कारण का फक्त 20 धावांची गरज। यस, मैच को एक तरफा बनाने की कोशिश हो रही है। पहली ओवर में इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, गेंद जारी है डीप कवर पर। अब जाके गेंद को उठाया प्रमोद ने, लेकिन 2 रन पूरे करते हुए। जब तक प्रमोद थ्रो करते हुए 2 रन पूरे करते हुए, रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी विश्वास और देवराज के बीच में। 1 ओवर की समाप्ति के बाद 19 रन बिना किसी नुकसान पर।
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला मिळते. 37चे लक्ष आहे. चांगली बॅटिंग करतोय देवराज. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. शेवटचा चेंडू या ओव्हरचा चांगला होता, परंतु फटका देखील तेवढाच जागा बनून खेळला गेला देवराजच्या माध्यमातून. त्रिशूल ठाकरेच्या विपक्षामध्ये जुपाडाच्या चषकामध्ये याच देवराजने 6 चौकार ठोकले होते. चौकार मॅनच्या विपक्षामध्ये चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड या हंगामामध्ये देवराजच्या नावावर राहिलाय आणि आता हे समीकरण अगदी सोपं झालंय. प्रमोद स्ट्राईक एंडवर विश्वास कट केलाय. जबरदस्त स्ट्रोक, दिशा दिली फक्त. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू जाईल डीप बाउंड्री लाईन पलीकडे. सन्माननीय विष्णू चंदियाना यांच्या कटआउटला हिट केले. विश्वासने देखील आता सुरुवात केली आहे चौकारांची भाषा बोलायला. या चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 23 वर. काय जबरदस्त टायमिंग. चेंडूला येऊ दिला, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅटचा फेस ओपन केला पॉइंटच्या वरून. चेंडू सरळ विष्णू चंदे यांच्या बैनरला हिट करत असताना हा कडक शॉट. बहुत अच्छी बल्लेबाजी, अब विश्वास भी करते हुए खरबूजे को दिक्कत, खरबूजा भी अब रन बदलता हुआ, दोनों तरफ से वार होता हुआ हवा में खेल दिया है. मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और एक हाथ से बढ़िया कैच. काय जबरदस्त झेल एका हातामध्ये पकडला. कॉलिंग त्या ठिकाणी नव्हती, फक्त हात ठेवला आणि त्या हातामध्ये जणू काही तो चेंडू येऊन विसावला. पहिला झटका लागत असताना एकविरा बादाने टीमला विश्वासच्या माध्यमातून बाद होण्यापूर्वी 3 चेंडू फेस केलेत. 5 धावांचं योगदान त्याने देखील दिलं आणि 23 या धावसंख्येवर पहिला झटका लागतोय बादाने टीमला. हा पेपर अगदी सोपा आहे एकविरा बादाने टीमसाठी. 37 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग चांगली झाली नाहीये. नरेश कोरले या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. भोकरी संघाची देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा होती, कारण का आता नरेश गोरले ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रत्यक्ष वाटते ते जोडले गेलेत. त्यांनी देखील मला ज्याशी संपर्क केला आणि सांगितलं की स्पर्धा अप्रतिम आहे. लीग फॉर्मॅटमध्ये त्यांना ही स्पर्धा आवडली. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, हरल्यानंतर देखील संधी मिळते अशी स्पर्धा राहिली. सुपर से ऊपर. यस, चर्चा इस वक्त हो रही है साजिद शेख और उसके चैंपियन लीग की, क्योंकि लीग फॉर्मेट में हम मैचेस देख रहे हैं पड़का टेनिस क्रिकेट में. स्कोर 23, 1 विकेट के नुकसान पर 37 का पीछा करते हुए नए बैट्समैन मनोज कडू आ चुके हैं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी बॉटमचा संपर्क झाला. गली क्षेत्रामधून चेंडू जाईल. मिस्टर सचिन गोडविंदे गोल्डन मॅन स्टँडला सलामी देत असताना हा कडक चौकार. शॉट में उतना दम नहीं था, लेकिन गैप बहुत अच्छा मिला था बैट्समैन को. खेलना चाहते थे मिड ऑफ पर, लेकिन गेंद चली गई थी डीप थर्ड मैन पर. सचिन घोड़विंदे स्टैंड में गेंद जाकर लैंड होती हुई 4 रन के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन. यहाँ से अब केवल 10 रन की जरूरत बची हुई गेंदों पर. आदित्य फिल्डिंग डिपार्टमेंटची पोझिशन पाहता बॉडी लँग्वेज वरून असं वाटतं की जणू करी सुरुवातीलाच त्यांची निगेटिव्ह थिंकिंग या मॅचकडे आहे. मॅच त्यांनी सोडून दिली. सर्व या दुपारच्या सत्रामध्ये झोपलेत, असे स्वस्थ झालेत असे फिल्डिंग पाहायला मिळते. निश्चित तौर से दीपक, क्योंकि पहले ओवर में 19 रन खर्च किए थे, वही कारण था कि लगभग मैच को छोड़ दिया ऐसा लग रहा है. उठाने की कोशिश, स्विंग एंड मिस, गेंद चली गई विकेट कीपर नीलेश के दस्तानों में. डॉट बॉल. परंतु लीग फॉर्मॅट आहे, इथे पराभूत आलं तरी देखील पुन्हा संधी मिळेल. परंतु नंतरचा प्रवास थोडासा कठीण असतो. पहिला सामना महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये आता पकड निर्माण केली एकविरा स्पोर्ट बादाने टीमने. मनोज 2 चेंडू फेस केले, 4 धावांचं योगदान दिले. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेटने अप्पर कट करून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जाईल. पुन्हा एकदा मिस्टर विष्णू चंदे यांना 2 वेळा हिट केले. खरं तर कालचा दिवस राहुल चंदे यांचा वाढदिवस होता आणि आज 2 चौकार आलेत बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 2 वेळा त्या कटआउटला हिट केलं. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. खरं तर एकतर्फी मॅच झाली तर आयोजकांचा टाइम देखील वाचेल आणि जे शेड्यूल आजचं मोठं आहे ते पूर्ण देखील होईल. 6 धावांची गरज. अजूनही 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफस्टंपच्या बाहेर गती वाढवण्याचा प्रयत्न केला, खूपच दूर राहिला. पंच वाईटचा इशारा करत असताना एक एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 वर. आता सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 19 चेंडूंमध्ये अजूनही 5 धावांची गरज आहे आदित्य. बहुत जल्दी मैच एक खत्म होता है. वह केवल 5 रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए.
फुल टॉस गेंदी गैप में खेला है, बाउंड्री पर कोई भी खिलाड़ी नहीं, स्कोर इस वक्त लेवल होता हुआ 36 पर जाता हुआ स्कोर इस 4 रन की मदद के साथ। आणि आता फक्त एका धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कशा पद्धतीने मनोजच्या माध्यमातून हा चौकार आला ते दाखवले गेले. ऑन स्क्रीनवर फुल टच होता, अगदी मागचा पाय वाकवला आणि ऑन साईडला टर्न करत असताना हा चौकार प्राप्त केला मनोजने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 2 ओव्हरमध्ये 36 धावा जमा केलेत आणि आता फक्त 3 ओव्हरमध्ये फक्त एका धावीची गरज आहे. प्रेक्षक देखील प्रत्येक स्टँडमध्ये उपस्थित आहेत, ते देखील या दुपारच्या सत्रामध्ये सुस्त झालेत, कारण का मॅच एकतर्फी होते आणि त्यामुळे काही प्रेक्षक आपण जर पाहिलं तर आपल्या स्मार्टफोनमध्ये आपला जो जवळचा अगदी मित्र आहे त्या मित्राचा वापर करत असताना इन्स्टा, FB असेल, व्हॉट्सअप असेल, यातील काही ॲप चेक करत असताना सर्व प्रेक्षक, कारण का सामना एकतर्फी झालाय. ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय षटकाराने, मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकले एकविरा स्पोर्ट बादाने टीमने. अभिनंदन. त्याच्यानंतर लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. 2 विजेता संघामध्ये पुढील सामना असेल. एकविरा स्पोर्ट बादाने आणि त्यांच्या विपक्षामध्ये BCC बोरिवली. मॅन ऑफ द मॅचची आपण चर्चा करूया. गोलंदाजी करत असताना टीमचे कॅप्टन शिवम यांनी 2 ओव्हर हाताळल्या गेल्या. टीमचे कॅप्टन देखील ते होते. या मॅचमध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट घेतल्या. जबरदस्त गोलंदाजी युवा गोलंदाज शिवमच्या माध्यमातून राहिली आहे. 2 ओव्हरमध्ये अंडर 70चा हा गोलंदाज ज्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट घेतली आणि तिथूनच पहिल्या इनिंगपासूनच या मॅचमध्ये पकड निर्माण केली एकविरा स्पोर्ट बादाने टीमने. अभिनंदन. आणि शिवम, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचे, आपले देखील कौतुक. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना त्याचा नाणेफेक होणार आहे. BCC बोरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट भादाने. एक बिग फाईट. कुठे जाऊ नका, पाहत राहा. चॅम्पियन सुपर लीग पडगा यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण देखील होत आहे. त्वरित यायचे टीमचे कॅप्टन शिवम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि त्याचबरोबर टॉच बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी. महेश वावरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊयात शिवमला, ज्यावर आज एकविरा स्पोर्ट भादाने कर्णधाराची जबाबदारी दिली होती. 4 विकेट घेतले आणि 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. अभिनंदन शिवम, युवा गोलंदाज, वय वर्ष 17, परंतु अप्रतिम कामगिरी राहिली. जाऊया आपण टॉच बॉक्समध्ये, तिथे उपस्थित आहेत गायकवाड सर. थँक्यू. सन्माननीय महेश वावरे साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत भादाणे, त्यांच्या हातामध्ये मी नाणं दिलं. एका बाजूला BCC बोरिवली, दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स भादाणे. या 2 मातब्बर संघांच्या दरम्यान दोन्ही संघांनी एक विजय संपादित केलेला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कोल आलेला आहे तो भादाणे संघाच्या बाजूने. स्वाभाविकपणे विजयी संघाच्या कर्णधाराला शीतपेय लाभलेलं आहे आम्हाला उमेश राणे यांच्याकडनं, ते आपण सुपूत करीत आहोत. दरम्यान नाणेफेकीचा कोल आहे तो एकविरा भादाण्याच्या बाजूने लागलेला आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. तुझा निर्णय काय असणार आहे? बॅटिंग. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. खरंच अचंबित करणारा निर्णय असं बऱ्याच जण वाटेल, परंतु यामागे काय गेम प्लॅन नाही, 50+ धावा मारायचे आणि बॉलिंग आमची स्ट्रॉंग आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटबद्दल कसं वाटलं? फॉर्मॅट तर खूप छान आहे. जर आपण हारलो तरी आपल्याला पुढे संधी मिळेल पुढच्या मॅचमध्ये की जिकायचा प्रयत्न करेल. यस, म्हणजे ही एक संधी साजिद भाईने तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. शाहिद भाई, ये ग्राउंड क्या PTC के हर एक मैदान पे आपके नाम पर अलग अलग विक्रम हमने देखे हैं, लेकिन इस साल का जो गेम चल रहा है BCC का, इसके कारण जो तमाम दर्शक है काफ़ी नाराज़ है. लेकिन इस कंपटीशन, ये टूर्नामेंट के द्वारा आप नया संदेश देंगे आपके दर्शकों को? बिल्कुल, इंशाल्लाह कोशिश करेंगे कि टूर्नामेंट में अच्छा परफॉर्मेंस करें, क्योंकि पहली टूर्नामेंट में हम लोग फाइनल हारे थे, उसके बाद 2 मैच में कहीं क्वार्टर कहीं प्री क्वार्टर खेले, लेकिन इस टूर्नामेंट में आगे जाने की कोशिश करेंगे. टॉस जिंकल्याबरोबर फलंदाजी घेण्याचा निर्णय नेहमीच BCC बोरलीचा. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? सो कोशिश रहेगी यहाँ पर कि कम से कम रोकने के अंडर 50, क्योंकि हमारी बॉलिंग भी अच्छी है, बैटिंग भी अच्छी है. तो हम लोग यही सोच रहे थे कि अगर फील्डिंग भी आएगी तो कोई वांदा नहीं है,
हर बार हम बैटिंग करके ज़्यादा रन मारते हैं, लेकिन इस बार हम बैटिंग पे ज़्यादा डिपेंड है क्योंकि हमारा एक बॉलर ऑलरेडी शॉर्ट चल रहा है। तो इस हिसाब से कोशिश यही है कि ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर हम लोग चेसिंग करें और अच्छा क्रिकेट खेलें। एक तुल्यबळ सामन्याची आज गरज आहे, कारण शनिवारचा दिवस आहे. तमाम दर्शक प्रेक्षक इथे या ठिकाणी आलेले आहेत, तर रंगतदार रोमहर्षक सामना आम्हाला अनुभवायला मिळेल. बिल्कुल, और मैं मुबारकबाद दूंगा साजिद शेख और पूरी एसएससी टीम को. इन्होंने एक बहुत अच्छा फॉर्मेट और लीग फॉर्मेट जो पड़का परिसर में बहुत कम देखा जाता है, जल्दी हमें देखने को नहीं मिलता, यहाँ पर उन्होंने जो किया है और एक बहुत अच्छा आयोजन नियोजन किया है. और आने वाले सभी टीमों को मैं बोलूँगा कि बिल्कुल डिसिप्लिन से क्रिकेट खेले, अच्छा क्रिकेट खेले. ये टूर्नामेंट पड़का परिसर में आपके लिए हो रही है. बहुत सारे साल टूर्नामेंट हो रहे हैं, सभी लोग टूर्नामेंट करा रहे हैं. अगर टीमें कॉपरेट करेंगे, डिसिप्लिन से खेलेंगे, तो फिर यहाँ पर टूर्नामेंट सक्सेस होगी. क्या बात आहे, जबरदस्त भावना दोन्ही कर्णधारांनी व्यक्त केल्यात. रोमहर्षक सामन्याकडे आपण चाललोय. एका बाजूला एकविरा बादाणे संघ, दुसऱ्या बाजूला बीसीसी बोरिवली, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण अनुभवणार आहोत बीसीसी बोरिवली संघाला. बेस्ट ऑफ लक फॉर दी बोथ टीम. तर वळणार आहोत आपण एक अतिशय महत्त्वाचा फॉर्मॅट आपण पाहतो. त्या फॉर्मॅटची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे, कारण इथे एका पराभवानंतर सुद्धा तुम्हाला संधी आहे, आणि त्या संधीचं सोनं होताना पाहता मिळेल का? कारण मगाशी आपण जर पाहिलं तर एस एस सी पडगा आयोजकांचा